नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आत्ताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे. आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे. आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. कोणत्या भागामध्ये आज दुपारनंतर आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया आज कोणत्या भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो दुपारनंतर. सुरुवातीला आपण बघणार आहोत किनारपट्टीचे वातावरण. किनारपट्टीला जर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जर बघितला, हा जो काही परिसर आहे सावंतवाडीचा, सावंतवाडी, वेंगुर्ला, महापण, कुडाळ, तसेच आंबोली, चांदगड, रामघाट या सर्व काही परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण, हलक्या मध्यम सरी आणि वादळी वारे बघायला मिळू शकत आहे. मालवण, कुणकेश्वर, कणकवली, पोंडा, गारगोटी सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा कडकडाट, हलक्या मध्यम सरींची शक्यता जास्त आहे. राजापूरकडे पावसाचा जोर थोडा जास्त आहे. राजापूर, रायपतन, वडापेठ, पुरंगड, लांजा हा जो काही सर्व परिसर आहे या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे. आज दिवसभरामध्ये रत्नागिरी, नेरवा, मुलगुण, तसेच बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर सर्वत्र या परिसरामध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार असा पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय. तसेच माखजन, कोयना, पाटण हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. हेदवी, गुहागर, मागतामणे, सानवडा, श्रीशिंगे, अरळ, सौराटचा तसेच चिपळूण सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे. आज दिवसभरामध्ये वादळी वाऱ्यासह या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय. गुहागर, दापोलीकडे जोर थोडा कमी आहे, हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये. मात्र हा जो काही परिसर आहे दागाव, खेड, चाकदेव, वसुरपोट सर्वत्र या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकते. तसेच दापोली, पाचपंढरी, किल्सी, मानंगड, तर पोलादपूर, महाबळेश्वर, घोगरे या परिसरामध्ये जर बघितलं तर मध्यम ते भाग बदलत जोरदार असा पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. तर मित्रांनो, दुपारच्या दरम्यान या ठिकाणी पावसाचा जोर थोडा जास्तच आहे. रायगड जिल्ह्याकडे जर बघितलं, मुरुड, जंजिरा, ताला, इंदापूर, रोहा, काशीद, तसंच रेवदंडा, नागोठाणा, सुधागड, आंबेवाणे सर्वत्र हा जो काही परिसर आहे सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. अलिबाग, सोंडी, पेझरी, पेन, शिरोली, खोपोली सर्वत्र विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. उरण, मुंबई, वरळी, कुळवाडा, तसेच नवी मुंबई, पनवेल मध्यम सरींची शक्यता आहे. वादळी वारे जास्त बघायला मिळू शकतात या ठिकाणी देखील. निंजेगाव, बदलापूर, तसंच कल्याण, डोंबिवली, भिवंडी, मीरा भाईंदर, ओमवाडी, खिरचनवाडा सर्वत्र विजांचा गडगडाट, हलक्या मध्यम सरींची शक्यता या ठिकाणी आहे. या ठिकाणी जोर थोडा कमी आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. मुंबई, नवी मुंबई, ठाणे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतं. वादळी वारीची शक्यता आहे या ठिकाणी जास्त. तर पालघर जिल्ह्यामध्ये बघितलं तर पालघर, बोईसर, वाणगाव, कासाक विजांचा गडगडाट, हलक्या मध्यम सरी. मानोर, तसंच अपाले, गोदमल, वाडा, कुदन सर्वत्र या परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे आज दुपारच्या वातावरणामध्ये दुपारनंतर. तर मित्रांनो, नाशिककडे जर बघितलं तर नाशिककडे आज सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे. आज सायंकाळी नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो. हा जो काही परिसर आहे मालेगाव, मनमाड, येवला या परिसरामध्ये विजांचा गडगडाट, हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. तसेच या ठिकाणी सापुतारा हा जो काही परिसर आहे सटाणा, देवळा, कळवण, दुधांबे, चांदवड विजांचा गडगडाट, हलक्या मध्यम सरी. निफाड, तसंच येवला, सिन्नर हा जो काही सर्व परिसर आहे निमगाव, सिन्नर, माळसाकोरे, निमगाव, तसंच सिन्नर, देवळाली, पांढुर्ली या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. तर मित्रांनो, इकडे अहिल्यानगरकडे जर बघितलं तर अहिल्यानगरच्या बऱ्याच भागामध्ये कोपरगाव, श्रीरामपूरकडे हलक्या सरी, काही ठिकाणी वातावरण कोरडे बघायला मिळेल. उंचावलीचं खेळ या ठिकाणी राहील. तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता आहे. मात्र संगमनेरकडे आज अकोला आणि संगमनेर या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. अकोला, संगमनेरच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी होण्याची शक्यता आहे. देवळाली, प्रवारावा, वडोळा, भैरोबा, घोडेगाव, राहुरी, वांभुरी, शिरळ, तसं अहिल्यानगर, पाथर्डी, काळा, जामखेड या परिसरामध्ये ढगाळ वातावरण, उंचावलीचा खेळ बघायला मिळू शकतोय. पुणे जिल्ह्याकडे मात्र आज पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जुन्नर, मंचर, चाकण विजांचा गडगडाट मध्यम स्वरूपात देखील होऊ शकतोय. तसेच पुणे, लोणी, काळभोर, वाघोली, सुसगाव, पुनावली, आळंदी, दायरी, शिवापूर, सोनापूर, सासवड
केठवल्ले सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार असा पाऊस देखील पुणे जिल्ह्यामध्ये आणि आजूबाजूच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, सातारामध्ये पावसाचा जोर जास्त आहे. साताराच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. सातारामध्ये मेदा, वसुरपोट, सौराट तसंच हा जो काही परिसर आहे अरळ, श्रीशिंगे, अवर्डे, रहिमतपूर, कोरेगाव, देवरा, आद्राकी, नांदल, फलटण, लाटे, बारामती सर्वत्र विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर आणि सायंकाळच्या दरम्यान सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय. मित्रांनो, सोलापूरकडे जर बघितलं तर सोलापूरच्या उत्तर परिसरामध्ये पावसाची शक्यता फार काही नाही. ऊन सावलीचा खेळ बघायला मिळू शकतोय. आज सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता कमीच आहे. मात्र सोलापूरमध्ये आज रात्रीच्या दरम्यान काही परिसरामध्ये पावसाचा जोर वाढत आहे. सोलापूर, खर्डी, माहूर, बुद्रुक, सांगोली तसेच हा जो काही परिसर आहे मंगळवेढा, मारवाडी, जामगाव, मंगोली, मंद्रुप, शंख या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. बेलाटी, कुरुळ, सोलापूर, वेल्सम, अक्कलकोट या परिसरामध्ये देखील सायंकाळच्या दरम्यान पाऊस बघायला मिळू शकतो. ढगाळ वातावरण राहील आणि विजांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय. मित्रांनो, सांगलीकडे जर बघितलं आज सांगली जिल्ह्यामध्ये सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, कुची, नागज, पलूस, आष्टा तसेच शिरोळ, इचलकरंजी, मगसुली, शेराव, पिकुडा, जतनी मग सर्वत्र या ठिकाणी मध्यम सरी. कोल्हापूरकडे देखील विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, ज्योतिबा हिल, कोडोली, किनी तसंच संगरूळ, परोळा हा जो काही परिसर आहे मलकापूर, कोकडू, इस्लामपूर, नरसिंहपूर सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार असा पाऊस होण्याची शक्यता आहे. इस्पोर्ली, कागल या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरकडे. आज दुपारचे वातावरण जर बघितले तर ऊन सावलीचा खेळ बघायला मिळेल. ढगाळ वातावरण काही ठिकाणी बघायला मिळेल. आज छत्रपती संभाजीनगरकडे पावसाची शक्यता फार काही नाही. तुरळक ठिकाणी होऊ शकते, हलक्या सरी शक्यता कमी आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्याकडे पावसाची शक्यता फार काही नाही आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान. बीड, धाराशिवकडे जर बघितलं तर बीड जिल्ह्याकडे देखील आज दुपारच्या दरम्यान दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता कमी आहे. हलक्या सरी तुरळक ठिकाणी रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकत आहे. धाराशिवकडे आणि लातूरकडे हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. धाराशिव आणि लातूरकडे आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये पावसाची शक्यता फार काही नाही. मात्र लातूरच्या आणि धाराशिवच्या काही परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. तर मित्रांनो, इकडे जर बघितलं परभणी आणि नांदेड वाघाळाकडे तर आज दुपारच्या दरम्यान ढगाळ वातावरण राहील. काही ठिकाणी पावसाची शक्यता कमी आहे. नांदेड वाघाळाच्या उत्तर परिसरामध्ये परभणीच्या तुरळक भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकते. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. वादळी वारे बघायला मिळू शकत आहे. हिंगोलीकडे मात्र हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. हिंगोली, कळमनुरी, नागपूर, खंडाळा, पुसद, औंढा नागनाथ या काही परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. तर विदर्भात बघूया काय परिस्थिती आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यामध्ये तर या ठिकाणी बघितलं तर ढगाळ वातावरण जास्त राहील. पावसाची शक्यता फार काही नाही आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान. गडचिरोली आणि चंद्रपूरकडे जर बघितलं तर गडचिरोली आणि चंद्रपूरकडे ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता फार काही नाही. ऊन सावलीचा खेळ बघायला मिळेल. चंद्रपूरकडे सायंकाळच्या दरम्यान तुरळक भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकते. पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे. यवतमाळ, वर्धाकडे देखील पावसाची शक्यता फार काही नाही. अमरावती, अकोला ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता फार काही नाही. वाशिमकडे हलक्या सरी बघायला मिळू शकते. तर बुलढाणाकडे जर बघितलं तर बुलढाणामध्ये ढगाळ वातावरण राहील. बुलढाणाच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या सरी तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकत आहे. खानदेशात जळगावकडे जर बघितलं जळगाव जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता दक्षिणेला आहेत जळगाव आणि धुळेच्या. तर नंदुरबारकडे पावसाची शक्यता कमी आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. दुपारच्या दरम्यान नंदुरबारकडे काही ठिकाणी हलक्या सरी होण्याची शक्यता, हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय. नंदुरबार आणि आजूबाजूच्या काही परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी ऊन सावलीचा खेळ बघायला मिळेल नंदुरबारकडे. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील 3 दिवसाचा म्हणजे 4, 5 आणि 6 जून रोजी होणाऱ्या पावसाचा आढावा सविस्तर बघणार आहोत. त्यासाठी तुमच्या विभागाचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा, जेणेकरून तुमच्या विभागाचं नाव हवामान अंदाज आम्ही सविस्तर सांगू. चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.